हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मागच्या क्लासमध्ये आपण मेमरी ग्लँड बद्दल माहिती घेतली होती की मेमरी ग्लँडचं फंक्शन काय असतं, ते कसं बनलेलं असते, त्यामध्ये किती मेमरी लोब्स असतात, अल्विओलाई असतात, मेमरी डक्ट असते आणि मिल्क हे सिक्रेट कसं होतं किंवा सक्ट आउट कसं केलं जातं आपण हे बघितलेलं आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत सेक्शुअल रिप्रोडक्शन मधील एक महत्वाची घटना किंवा एक महत्वाची प्रोसेस ज्याला आपण म्हणणार, त्याचं नाव आहे गॅमेटोजेनेसिस. मेल आणि फिमेल गॅमेट बनण्यासाठी जी प्रोसेस खूप गरजेची असते त्याचं नाव काय आहे? गॅमेटोजेनेसिस. आता गॅमेटोजेनेसिस म्हणजे काय आहे, तर या ठिकाणी गॅमेटो मीन्स हा जो शब्द आहे गॅमेटो हा इंडिकेट करणार गॅमेटला. गॅमेटो हा शब्द कशाला इंडिकेट करणार? गॅमेटला. आणि जेनेसिस हा शब्द इंडिकेट करणार टू जनरेट. म्हणजे गॅमेट जनरेट होणं, गॅमेट सिंथेसिस होणं किंवा गॅमेट फॉर्मेशन होणं. आता गॅमेट दोन प्रकारचे, एक मेल गॅमेट आणि एक फिमेल गॅमेट. आपण मेल आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम शिकत असताना आपण बघितलेलं आहे की मेल गॅमेट हे कुठे तयार होतात, तर मेल गॅमेट तयार होत असतात टेस्टीज मध्ये, बरोबर आहे. आणि फिमेल गॅमेट हे कुठे तयार होत असतात, तर फिमेल गॅमेट आपण बघितलं की ते तयार होतात ओव्हरीज मध्ये, बरोबर आहे. हे आपण बघितलेलं आहे. पण त्याची प्रोसेस कशी आहे, ती प्रोसेस आज आपण या गॅमेटोजेनेसिस टॉपिक खाली शिकणार आहोत. ठीक आहे, चला तर सुरू करूया. तर द प्रायमरी सेक्स ऑर्गन, द टेस्टिस इन द मेल, the testes in the male and the ovaries in the female produce gamete. म्हणजे जे प्रायमरी सेक्स ऑर्गन आहे मेलचे आणि फिमेलचे, जसं की टेस्टिस मेलमध्ये आणि ओव्हरीज फिमेलमध्ये, हे तयार करणार गॅमेट तयार करणार. दॅट इज मग गॅमेट कोणते, तर जे मेल गॅमेट असतात त्याला काय म्हणतो आपण? स्पर्म. जे फिमेल गॅमेट असतात त्याला आपण काय म्हणतो? ओव्हरीज. ठीक आहे, रिस्पेक्टिव्हली बाय द प्रोसेस ऑफ गॅमेटोजेनेसिस. आता गॅमेटोजेनेसिसच्या प्रोसेस थ्रू मेल गॅमेट स्पर्म, फिमेल गॅमेट ओहम तयार होत असतात. आता गॅमेटोजेनेसिस म्हणजे काय? इट इज द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ गॅमेट, गॅमेट तयार होण्याची प्रोसेस. इन द टेस्टिस द इमॅच्युअर मेल जर्म सेल. टेस्टिस मध्ये काय असतात? इमॅच्युअर मेल जर्म सेल असतात, ज्याला की म्हणतात स्पर्मॅटोगोनिया. इमॅच्युअर जर्म सेलला काय म्हणतात? स्पर्मॅटोगोनिया. प्रोड्यूस स्पर्म बाय स्पर्मॅटोजेनेसिस. आणि हे कोणत्या प्रोसेस थ्रू स्पर्म तयार करणार? मग स्पर्मॅटोजेनेसिस. आता जेनेसिस म्हणजे काय? जेनेसिसचा अर्थ असतो तयार करणं किंवा सिंथेसाइज करणं. आणि स्पर्मॅटो म्हणजे काय असणार? स्पर्म. म्हणजे स्पर्मॅटोगोनिया, इथे लिहू आपण स्पर्मॅटोगोनिया कन्वर्ट होईल स्पर्म मध्ये. प्रोसेस कधी? स्पर्मॅटोजेनेसिस. स्पर्मॅटोजेनेसिस या प्रोसेस थ्रू ते तयार होणार आहे. द स्पर्मॅटोगोनिया सिंगलली त्याला म्हणलं जाईल स्पर्मॅटोगोनियम. स्पर्मॅटोगोनिया म्हणजे प्लुरल नंबर आहे, खूप सारे, पण सिंगुलर त्याला आपण काय म्हणणार? स्पर्मॅटोगोनियम. प्रेझेंट ऑन द इनसाइड वॉल ऑफ द सेमिनिफेरस ट्युब्यूल. हे आपण शिकलो. आपण सेमिनिफेरस ट्युब्यूलचं स्ट्रक्चर बघितलेलं आहे. असे कंपार्टमेंट असतात, 250 कंपार्टमेंट असतात एका टेस्टिस मध्ये. तर त्यामध्ये सेमिनिफेरस ट्युब्यूल किती असतील? 1 ते 3 सेमिनिफेरस ट्युब्यूल राहत असतात, हे आपण शिकलेलो आहे.
तर ते सेमिनोफेरस ट्युब्युलच्या आतमध्ये स्पर्मॅटोगोनिया असतील आणि त्यांचं डिव्हिजन हे मायटोटिकली होईल. मायटोटिक डिव्हिजन म्हणजे काय? मायटोसिस म्हणजे जिथे क्रोमोझोम नंबर हा डिक्रीज केला जाणार नाही, तर फक्त त्या स्पर्मॅटोगोनियाचा नंबर वाढवला जाईल. काय होईल? स्पर्मॅटोगोनियाचा नंबर वाढवला जाईल, क्रोमोझोम नंबर डिक्रीज होणार नाही. तर सेमिनिफेरस ट्युब्युल मध्ये स्पर्मॅटोगोनियाचं मल्टिप्लिकेशन होईल बाय द प्रोसेस ऑफ मायटोसिस किंवा त्याला आपण म्हणतो मायटोटिक डिव्हिजन, ज्यामध्ये क्रोमोझोम नंबर कमी होत नसतो. हे पॉइंट लक्षात ठेवायचं. इन्क्रीज इन नंबर, जे मी तुम्हाला सांगितलं की त्याचा नंबर वाढवला जाईल. इच स्पर्मॅटोगोनिया इज डिप्लॉइड. डिप्लॉइडचा अर्थ काय? ट्वाइस एन कंडिशन, म्हणजे त्याच्यामध्ये क्रोमोझोम नंबर कसा आहे? पूर्ण आहे. इच स्पर्मॅटोगोनिया इज अ डिप्लॉइड म्हणजे याच्यामध्ये ट्वाइस एन कंडिशन आहे, क्रोमोझोम नंबर पूर्ण आहे. दॅट इज इट कंटेन 46 क्रोमोझोम नंबर ह्युमन मध्ये. बरोबर आहे? स्पर्मॅटोगोनिया मध्ये क्रोमोझोम नंबर किती राहील मग? 46. ठीक आहे, समोर बघूया. Some of the spermatogonia called primary spermatocyte. आता जे प्रायमरी स्पर्मॅटोसाइट आहे हे थोडंसं क्लीन करून घेऊया आपण. ठीक, जे प्रायमरी स्पर्मॅटोगोनिया आहेत, जे स्पर्मॅटोगोनिया आहेत त्याच्यातला काही सेलला काय म्हटलं जाईल? प्रायमरी स्पर्मॅटोसाइट. म्हणजे स्पर्मच्या प्राथमिक सेल ज्या असतील त्याला आपण म्हणतात प्रायमरी स्पर्मॅटोसाइट. पिरियोडिकली अंडरगो मिओसिस. पिरियोडिकली अंडरगो मिओसिस. मिओसिसचा अर्थ काय होतो? रिडक्शनल डिव्हिजन. रिडक्शनल डिव्हिजन. आता रिडक्शनल डिव्हिजन रिडक्ट होणं, कमी होणं, रिडक्शन होणं, कमी होणं. काय कमी होणार या ठिकाणी? तर या ठिकाणी कमी होईल क्रोमोझोम नंबर. तर मग किती कमी होणार? तर तो होणार 46 चा 23 म्हणजे ट्वाइस एन कंडिशनची 1n कंडिशन. कोणत्या प्रोसेस थ्रू? मिओसिस. ठीक आहे, तिथं स्लिप ऑफ टंग झालं होतं तर थोडस. ठीक आहे, मिओसिस लक्षात ठेव. त्या ठिकाणी मिओसिस या प्रोसेस थ्रू क्रोमोझोम नंबर हा हाफ केला जाईल आणि ते त्यांनी सांगितले पिरियोडिकली. म्हणजे तो स्पर्मॅटोसाइट जे आहे प्रायमरी स्पर्मॅटोसाइट त्याच्यामध्ये पिरियोडिकली मिओसिस ही घटना घडेल. मिओसिस सेल डिव्हिजन घडेल आणि त्याचा क्रोमोझोम नंबर हाफ करून हॅप्लॉइड कंडिशन त्याला कन्वर्ट केलं जाईल. The primary spermatocyte complete the first meiotic division. मिओटिकचा अर्थ काय? मिओसिस किंवा त्याला आपण रिडक्शन डिव्हिजन किंवा रिडक्शनल डिव्हिजन म्हणत असतो, ज्यामध्ये क्रोमोझोम नंबर अर्धा होणार आहे. लीडिंग टू फॉर्मेशन ऑफ 2 इक्वल हॅप्लॉइड सेल. त्यामध्ये काय तयार होईल? 2 1n कंडिशन वाल्या हॅप्लॉइड सेल तयार होईल. आता त्या हॅप्लॉइड सेलच्या समोर काय होईल? आपल्याला माहित आहे मिओसिस डिव्हिजन मध्ये 2 प्रकार पडतात. एक मिओसिस फर्स्ट आणि दुसरं मिओसिस सेकंड. तर मिओसिस फर्स्ट मध्ये काय होतं? क्रोमोझोम हा 1n कंडिशन मध्ये कन्वर्ट होतो. तर जी सेकंड मिओसिस डिव्हिजन आहे ही सेम असते मायटोसिस सारखी. सेकंड मिओसिस डिव्हिजन कसं असतं? मायटोसिस सारखंच. कारण त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे क्रोमोझोम नंबर हा कमी केला जाणार नाही, तर क्रोमोझोम नंबर हा मेंटेनच केला जाईल. ठीक आहे. रिडक्शन डिव्हिजन लीडिंग टू फॉर्मेशन ऑफ 2 इक्वल हॅप्लॉइड सेल कॉल्ड ॲज सेकंडरी स्पर्मॅटोसाइट. आता तुम्हाला इथं लक्षात ठेवायसारखं एक पॉइंट आहे. जे प्रायमरी स्पर्मॅटोसाइट होते, प्रायमरी स्पर्मॅटोसाइट हे ट्वाइस एन कंडिशन वाले होते. याच्यामध्ये काय घडलं? मिओसिस घडलं आणि आता काय घडले? सेकंडरी स्पर्मॅटोसाइट. सेकंडरी
स्पर्मेटोसाइट आणि हे कसे असणार 1n कंडिशन किंवा हॅप्लॉइड कंडिशन त्यांची राहील. लीडिंग टू फॉर्मेशन ऑफ 2 इक्वल हॅप्लॉइड सेल कॉल्ड सेकंडरी स्पर्मेटोसाइट. त्याला आपण सेकंडरी स्पर्मेटोसाइट म्हणणार. विच हॅव ओनली 23 क्रोमोझोम इच. म्हणजे प्रत्येक सेलमध्ये त्या 2 सेलमध्ये 23 क्रोमोझोम असं ते राहणार आहे. द सेकंडरी स्पर्मेटोसाइट अंडरगो द सेकंड मियोटिक डिव्हिजन टू प्रोड्यूस 4 इक्वल हॅप्लॉइड स्पर्मॅटिड. आता जे हॅप्लॉइड सेल असतील त्याला काय म्हणलं जाईल स्पर्मॅटिड म्हणलं जाईल. आणि त्या स्पर्मॅटिड कशापासून बनलेल्या असतील तर त्या स्पर्मॅटिड बनलेल्या असतील सेकंडरी स्पर्मेटोसाइटचं डिव्हिजन होऊन बनलेल्या असेल. जे सेकंडरी स्पर्मॅटोसाइट होत्या त्यांच्यामध्ये सेकंड मायटोसिस डिव्हिजन घडेल, क्रोमोझोम नंबर मेंटेन राहील. आणि आता त्या 2 सेल पासून आता आपण बघितलं मिओसिस फर्स्ट. थोडसे एक रिकवर करून देतो तुम्हाला. मिओसिस फर्स्ट. मिओसिस फर्स्ट मध्ये काय होतं क्रोमोझोम नंबर ट्वाइस यांचा काय बनला 1n कंडिशन. आता इथे काय बनलं सेकंडरी स्पर्मेटोसाइट. बरोबर आहे. आता याचं काय होणार सेकंडरी स्पर्मेटोसाइट. आता इथे घडेल मिओसिस सेकंड. मिओसिस सेकंडचं काय होत असते की कोणत्याही प्रकारे या ठिकाणी क्रोमोझोम नंबर अर्धा होणार नाही. म्हणजे याच्या पासून 2 1n कंडिशनचे सेल तयार होईल. याच्यापासून 2 1n कंडिशनचे सेल तयार होईल. म्हणजे जेव्हा मिओसिस डिव्हिजन कंप्लीट होईल फर्स्ट आणि सेकंड सेल किती तयार झालेले असेल 4 सेल हॅप्लॉइड सेल त्या ठिकाणी तयार झालेल्या असेल. त्याला काय म्हणणार आपण स्पर्मॅटिड. त्या सेलला काय म्हणणार आपण स्पर्मॅटिड. आता समोर त्यांनी एक प्रश्न विचारलेला आहे. मग आपल्याला कोणता आहे प्रश्न बघूया. क्वेश्चन आहे व्हॉट वुड बी द नंबर ऑफ क्रोमोझोम इन द स्पर्मॅटिड. म्हणजे स्पर्मॅटिड मध्ये क्रोमोझोम नंबर किती राहील. तर आता आपण बघितलं स्पर्मॅटिड कसे तयार झाले होते की सेकंडरी स्पर्मॅटोसाइटचं सेकंड मिओसिस होऊन 1n कंडिशनच्या सेल तयार झाल्या होत्या. याचा अर्थ त्या असतील हॅप्लॉइड. पण त्याने काय विचारलं क्रोमोझोम नंबर किती. क्रोमोझोम नंबर किती राहील त्यांचा 23 क्रोमोझोम नंबर राहणार आहे. समोर बघूया. द स्पर्मॅटिड आर ट्रान्सफर्ड इनटू स्पर्मॅटोझोआ. आज जे स्पर्मॅटिड होते ते कशात कन्वर्ट होईल स्पर्मॅटोझोआ किंवा ज्याला आपण म्हणणार स्पर्म बाय द प्रोसेस ऑफ स्पर्मिओजेनेसिस. आणि ती प्रोसेस कोणती असणार स्पर्मिओजेनेसिस. स्पर्मॅटिडचं कन्व्हर्जन स्पर्मॅटोझोआ मध्ये किंवा ज्याला आपण म्हणणार स्पर्म याच्यामध्ये होईल. आणि ती प्रोसेस कोणती असणार स्पर्मिओजेनेसिस. आफ्टर स्पर्मिओजेनेसिस sperm head become embedded into Sertoli cell. आता ज्या स्पर्मिओजेनेसिस झाल्यानंतर जे स्पर्म बनलेले आहेत ते स्पर्मचं जे हेड असणार ते कशामध्ये इम्बेडेड होणार सर्टोली सेल मध्ये. बघा इथे सर्टोली सेल आहे. कशामध्ये इम्बेडेड होईल त्यांचं हेड सर्टोली सेल मध्ये. आणि आपल्याला माहित आहे सर्टोली सेलचं काम काय आहे न्यूट्रिशन प्रोव्हाइड करणं. सर्टोली सेलचं काम काय आहे न्यूट्रिशन प्रोव्हाइड करणं. कोणाला न्यूट्रिशन प्रोव्हाइड करणं तर स्पर्मला. ठीक आहे. अँड फायनली रिलीज फ्रॉम सेमिनिफेरस ट्यूब्यूल बाय द प्रोसेस ऑफ स्पर्मिएशन. आणि या ठिकाणी त्या सर्टोली सेल कडून नरिशमेंट घेतल्यानंतर ते स्पर्म सेमिनिफेरस ट्यूब्यूलच्या बाहेर पडतील आणि त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो स्पर्मिएशन. स्पर्मिएशनचा अर्थ असा आहे की द प्रोसेस ऑफ रिलीज ऑफ स्पर्म फ्रॉम सेमिनिफेरस ट्यूब्यूल. सेमिनिफेरस ट्यूब्यूल मधून स्पर्मचं बाहेर पडणं याला म्हणतात स्पर्मिएशन. आय थिंक इथपर्यंत तुम्ही क्लिअर असाल. थोडीशी आपण डायग्राम आता डिस्कस करून घेऊया सेमिनिफेरस ट्यूब्यूलची.
बघा इथं आहे स्पर्मेटोझोआ. स्पर्मेटोझोआचा अर्थ काय होतो? स्पर्म तयार झालेले आहेत. स्पर्मेटिड. स्पर्मेटिड म्हणजे काय की जे वनियन कंडिशन वाले आहेत. सेकंडरी स्पर्मेटोसाइट म्हणजे काय की आता यांचं अजून काय आहे, वनियन कंडिशन, मिओसिस फर्स्ट घडलं, मिओसिस फर्स्ट घडलं आणि वनियन कंडिशन मध्ये ते कन्व्हर्ट झाले. प्रायमरी स्पर्मेटोसाइट जे ट्वाइसियन कंडिशन मध्ये आहेत. सर्टुली सेल की ज्या डेव्हलपिंग स्पर्मला काय प्रोव्हाइड करणार आहे, नरिशमेंट प्रोव्हाइड करणार आहे. आणि स्पर्मेटोगोनियम. स्पर्मेटोगोनियमचा अर्थ काय की ज्याच्यापासून प्रायमरी स्पर्मेटोसाइट तयार होणार आहे. ठीक आहे, अशा प्रकारचे आहे. तर समोर बघूया. स्पर्मेटोजेनेसिस स्टार्ट ऍट द एज ऑफ प्युबर्टी. प्युबर्टीचा अर्थ काय? प्युबर्टी म्हणजे असा ऑर्गॅनिझम की जो फिजिकली रिप्रोडक्शन साठी एबल झालेला आहे किंवा फिजिकली रिप्रोडक्शन साठी मॅच्युअर झालेला आहे, त्या एजला प्युबर्टी एज म्हणतात. प्युबर्टी एज म्हणजे अशी एज की ज्यामध्ये जो ऑर्गॅनिझम आहे, ह्युमन आहे, तो सेक्स्युअल रिप्रोडक्शन साठी फिजिकली मॅच्युअर झालेला असेल. तर ती एज जनरली ह्युमन मध्ये 14 ते 15 वर्ष असते, ज्यामध्ये ते तयार होत असते. ड्यू टू सिग्निफिकंट इन्क्रीज इन द सिक्रेशन ऑफ गोनेडोट्रोपिन रिलीजिंग हार्मोन. आता काय होतं प्युबर्टी एज मध्ये नेमकं घडणार काय मग की जे गोनेडोट्रोपिन रिलीजिंग हार्मोन आहे ते रिलीज होईल. आता गोनेडोट्रोपिन रिलीजिंग हार्मोन कुठे रिलीज होणार, तर हे हार्मोन हायपोथॅलॅमस ग्लॅंड जे असते तिथे ती रिलीज होईल, जी की पिट्युटरी ग्लॅंडवर ऍक्ट करेल आणि दोन हार्मोनला रिलीज होण्यासाठी स्टिम्युलेट करेल. ते हार्मोन कोणते आहेत मग? एक आहे ल्युटेनायझिंग हार्मोन, ज्याला आपण LH म्हणतो, आणि दुसरा असतो FSH, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. या दोन हार्मोनला रिलीज करण्यासाठी ते गोनेडोट्रोपिन हार्मोन पिट्युटरी ग्लॅंडला स्टिम्युलेट करणार. तर बघूया, वाचून बघूया. गोनेडोट्रोपिन रिलीजिंग हार्मोन GnRH. दिस इफ यू रिकॉल, आता आपण मागच्या 11th क्लासमध्ये शिकलेलो आहे एंडोक्राइन सिस्टीम मध्ये, इज अ हायपोथॅलेमिक हार्मोन. हे कसं आहे? हायपोथॅलेमिक हार्मोन आहे, म्हणजे हायपोथॅलेमस त्याला रिलीज करणार आहे. द इंक्रीज लेवल ऑफ गोनेडोट्रोपिन रिलीजिंग हार्मोन देन द एंटेरियर पिट्युटरी ग्लॅंड अँड स्टिम्युलेट. म्हणजे जेव्हा याची लेवल वाढते गोनेडोट्रोपिन हार्मोनची, त्यावेळेस काय होतं, ते ऍक्ट करणार एंटेरियर पिट्युटरी ग्लॅंड वरती आणि एंटेरियर पिट्युटरी ग्लॅंडला स्टिम्युलेट करेल. कशासाठी स्टिम्युलेट करेल? तर दोन गोनेडोट्रोपिन हार्मोन रिलीज करण्यासाठी. मग ते दोन हार्मोन कोणते कोणते आहेत? तर ते हार्मोन आहे ल्युटेनायझिंग हार्मोन आणि दुसरं फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन, ज्याला आपण LH आणि FSH म्हणत असतो. तर बघूया समोर. LH ऍक्ट ऍज अ लेडिक सेल. आपण पाहिलं लेडिक सेलचं फंक्शन काय? लेडिक सेलचं फंक्शन काय? सिंथेसाइज आणि रिलीज करणं किंवा सिक्रेट करणं, ज्याला आपण म्हणतो. काय सिक्रेट आणि सिंथेसाइज करणं? अँड्रोजन. आणि अँड्रोजन पासून काय बनते? टेस्टोस्टेरॉन हार्मोन बनत असते, जे की मेल सेक्स हार्मोन आहे. लेडिक सेल्स अँड स्टिम्युलेट द सिंथेसाइज अँड सिक्रेशन ऑफ अँड्रोजन. म्हणजे त्या अँड्रोजनचं सिक्रेशन आणि सिंथेसाइज जे आहे ते वाढवल्या जाईल, स्टिम्युलेट केल्या जाईल. अँड्रोजन इन टर्न स्टिम्युलेट द प्रोसेस ऑफ स्पर्मेटोजेनेसिस. आणि अँड्रोजन हे कशाच्या प्रोसेसला स्टिम्युलेट करणार? स्पर्मेटोजेनेसिसच्या प्रोसेसला. आता FSH काय करणार मग? FSH ऍक्ट ऑन द सर्टुली सेल. जे FSH आहे ते सर्टुली सेलवर काम करेल अँड
सर्टोली सेलचं काम आपल्याला माहिती आहे. काय आहे सर्टोली सेलचं काम? की जे स्पर्म तयार झालेले आहेत त्या स्पर्मला नरिशमेंट प्रोव्हाइड करायचे. एपिसिस हार्मोनचं काम काय आहे? की जे स्पर्म तयार झालेले सर्टोली सेलचं काम काय आहे? की जे स्पर्म तयार झालेले आहे त्यांना काय प्रोव्हाइड करायचं? नरिशमेंट प्रोव्हाइड करायचे. मग आता एपिसिस काय करणार? सर्टोली सेलला स्टिम्युलेट करणार आणि सर्टोली सेल असे काही फॅक्टर प्रोव्हाइड करेल, असे काही सबस्टन्स प्रोव्हाइड करेल की जे स्पर्मॅटोजेनेसिसच्या प्रोसेसला स्टिम्युलेट करतील. ठीक आहे बघा. एपिसिस ऍक्ट ऑन सर्टोली सेल अँड स्टिम्युलेट secretion of some factor which help in the process of spermiogenesis. म्हणजे ते जे सर्टोली सेल आहे असे काही फॅक्टर रिलीज करेल की ते फॅक्टर स्पर्मिओजेनेसिसच्या प्रोसेसला स्टिम्युलेट करतील. अशा प्रकारे आपण या ठिकाणी या गॅमेटोजेनेसिस आणि स्पर्मेटोजेनेसिसचं इंट्रोडक्शन बघितलेलं आहे. तर उद्याच्या क्लासमध्ये आपण बघणार स्पर्मची डायग्राम, स्पर्म कसा असतो, तो फंक्शन काय करतो, ठीक आहे, त्याची साईज किती असते, हे डिटेल स्ट्रक्चर आपण उद्याच्या क्लासमध्ये पाहणार आहोत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.